बोलता येत नाही, ते माहीत नाही, तर ते तुम्हाला त्याला शिकवायचं आहे. तर बाळ 4 वर्षाचं असेल तर तुम्ही 5 वर्षाचं असेल तरी तुम्ही मिरचीही मोजू शकताय त्याच्यात. 10पर्यंतची संख्या तुम्ही 4 वर्षापर्यंतच्या बाळाला सांगू शकताय. आणि त्याच्या पुढचे बाळ असं नव्हतं, त्याला ऐकायला काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्या गोष्टी अंक हे ऐकून आणि त्याची कृती पाहून व मोजण्याची क्रिया कशी करायची ही जरी कृती कळली त्याच्यातून, तरी पण ते खूप आहे. की एक बटाटा घेतल्यानंतरच आपण एक बटाटा इथं ठेवायचा आहे, मगच एक असा शब्द म्हणायचा आहे. की असे 2-3 बटाटे ठेवले त्यानंतर एक बटाटा असं म्हणायचं नाहीये. ही कृती पण महत्त्वाची आहे. की मोजण्याची कृती आपण बाळाला शिकवते. मोजायचे कसे, एक वस्तू ठेवल्यानंतर त्याला एक अंक उच्चार करायचा. 1, 2, 3 बटाटे, 5 बटाटे, अशा प्रकारे आपल्याला त्याला मोजण्याची क्रिया शिकवायची. त्यातले भाजीपाल्यातले सगळं त्या बाजारातून आणलेल्या वस्तूंची नावे सांगायचेत. परत ते किती प्रमाणात आणले, 1 किलो आणलाय, 2 किलो आणले, ते पण सांगायचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय रंग आहे कोणता, कशी मेथीची भाजी हिरवी आहे, टोमॅटो कसा लाल आहेत, कसे कच्चे टोमॅटो आहेत, पिकलेले टोमॅटो आहेत, किती बटाटे आहेत, हिरव्या मिरच्या किती आहेत, किती म्हणजे 1 किलो आहे का अर्धा किलो आहे. त्याच्यानंतर बाळ जरा मोठा असेल तर तुम्ही एक मिरचीसुद्धा मोजून ठेवू शकतात. मग असा आठवड्यातला 1 दिवसाचा बाजार असेल तर आपण त्या बाजारावरती पण भरपूर जास्त संभाषण करू शकतो. सगळे मिळून 200 रुपयाचा बाजार झाला, अशा प्रकारची माहिती देऊ शकतो. म्हणजे कमीत कमी ओव्हरऑल त्याला पैसे देऊन या वस्तू आणलेल्या आहेत बाजारातून, यासारखी गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागतात. नाहीतर बरेच सारे मुलं असतात की ते 5 वर्षाचे झाले तरी त्यांना कळत नाही की दुकानात पैसे द्यावे लागतात, नंतर वस्तू भेटते. त्या आणि गावाकडची मुलं बघा, इथं छोटे छोटे अंगणवाडीत येणारी मुलं पण, त्यांना कळतं मला 5 रुपये द्या, 5 रुपयाचे कुरकुरे येतात, हे त्या बाळाला माहीत असतं. ते त्याला परिसरामधून मिळालेलं ज्ञान असतं. तेच जर फ्लॅटमधलं बाळ असेल, त्याला जर रोज घरचेच व्यक्ती खाऊ घेऊन येऊन त्याला घरामध्ये खायला देतात, तर त्याला माहीत नाही की आपण हे अशा प्रकारे पैसे घेऊन जायचे, त्यानंतर तो खाऊ मिळतोय. बाजारचं पण तसंच आहे. पिशवीत बाजार भेटतो, ते नाही का, दूध कुठं भेटतं तर रोज दारात आलेला दूधवाला भैया दूध देतो. तशा प्रकारे सर्व वस्तूंची बी गोष्ट होऊ शकते. मग त्याला ही बाजारातून आणली, थोडं मोठं बाळ झाल्यानंतर आपल्याला त्याला